आषाढी एकादशी संपली, वारी संपली, सगळे वारकरी आपल्या आपल्या घरी जात आहेत. काही पोहोचले आहेत तर काही अजूनही रस्त्यानेच आहेत, प्रवास करत आहेत, काही चलत जात आहेत. पण आषाढी वारी शेवटी जाता जाता जो चमत्कार घडलाय, एका वृद्ध आजोबाला स्वतःची 20 एकर जमीन जी आहे ती वापस मिळवलीच आहे. अशा प्रकारचा जो काही चमत्कार घडलाय, तो चमत्कार आपल्याला पाहायचा आहे आणि विठ्ठल कशा प्रकारे त्या बाबांना भेटला आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण त्यांची कहाणी बघायची आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, आषाढी वारी आषाढी वारीमध्ये कितीतरी चमत्कार घडले किंवा कितीतरी लोकांना देव दिसला किंवा कितीतरी लोकांनी देव पाहिला, लोकांना दर्शन झाली आणि अशा प्रकारच्या घटना आपण बऱ्याच लोकांकडून अशा ऐकल्या असतील किंवा आजही ते ऐकत आहोत. पण या वर्षी जी घटना पुढे आली ना, त्या घटनेने खरंच देव किंवा पांडुरंग कशाच्या रूपात आणि कधी भेटेल काही सांगता येणार नाही, अशा प्रकारची ही घटना आहे. नेमका पांडुरंग कुणाला भेटला, काय भेटला, तर खाली जो फोटो पाहताय तुम्ही, हा एका आजोबाचा फोटो आहे आणि या आजोबाच्या फोटोमध्ये हे जे आजोबा तुम्हाला दिसतायत, त्या आजोबांची जमीन जी आहे ती 20 एकर जमीन होती. 20 एकर जमीन मेहुण्यानं म्हणा किंवा त्यांच्या जवळच्या नातलगांनी हडपली होती म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून बळजबरीने त्यांच्या नावावर जमीन लिहून घेतली होती. कारण त्या बाबाचा स्वभाव अगदीच गरीब आहे. कारण त्यांचे व्हिडिओ सुद्धा महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेले आहेत. तर या माऊलीला आपली एक पत्रकार भेटल्या आणि त्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की बाबा नेमकं तुम्ही कुठून आलात, काय झालं? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तांदळी गावाहून आलेलो आहे आणि माझं जे आहे ते सगळं गेलेलं आहे, म्हणजे माझी जमीन गेलेली आहे. माझा मुलगा जो अतिशय क्रूर होता, मला मारत होता. मला एवढे हाल केले त्या माझ्या मुलानं, मला एवढं मारलं की माझे सगळे दात जे आहेत ते तिथं गेलेले आहेत. एवढं मुलाला माझा छळ केलेला आहे, मारलेला आहे. आणि कशामुळे मारलं, तर त्यांची जी जमीन होती म्हणजे 20 एकरची जमीन होती, ती 20 एकर जमीन मुलाकडे जावी म्हणजे मुलाच्या नावावर व्हावी, यासाठी या बाबांचा छळ करण्यात आल्याचं बाबांनी सांगितलं. आणि त्यानंतर मुलालाही कुठला तरी आजार झाला आणि आजार झाल्यानंतर मुलगा वारला, एक ऍक्सिडेंट मध्ये मुलगा वारला, अशा प्रकारचं त्या बाबांनी सांगितलं. त्यानंतर त्यांची पत्नी देखील वारलेली आहे किंवा त्यांच्या पत्नीला देखील कावीळ झाला होता आणि कावीळ झाल्यामुळे त्यांची पत्नी देखील काही 15 दिवसांनी वारली. अशा प्रकारचं त्या बाबांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर अगदीच महाराष्ट्र भावुक झाला, सगळे काही भावुक झाले. त्या पत्रकाराला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढा व्हिडिओ त्याचा त्या बाबाचा व्हायरल होईल आणि तो व्हायरल झाल्यानंतर सगळे महाराष्ट्रातून प्रतिक्रिया किंवा त्या महाराष्ट्रातून सगळ्यांना मदतीची आशा जी आहे त्या बाबांना द्यावी वाटायला लागली, कुठेतरी मदत थोडीफार द्यावी. पण बाबा एक स्वाभिमानी बाबा कुठलीही मदत घ्यायला तयार नव्हती. मग पत्रकाराची टीम जे एबीपी माझाचे पत्रकार होते, सॉरी न्यूज 18 लोकमतचे ते पत्रकार होते आणि ते पत्रकार तिथे पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांचे जे काही जुना रेकॉर्ड्स काढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. जुने सातबारे काढले, कोणाच्या नावावर जमीन होती, कोणाच्या नावावरती करण्यात आली आणि कशा प्रकारे बाबांसोबत हा सगळा काही खेळ करण्यात आला. हा खेळ उघडा पाडण्याचा जो त्यांचा डाव होता किंवा जो त्यांना जे करायचं होतं, त्यांनी सुरुवातीला जे केलं होतं मेहुणाने असतील किंवा त्याच्या नातलगाई असतील, तो खेळ उघडा पाडायचा हा सगळं जे पत्रकारांनी आता नियोजन जे आहे ते करून ठेवलंय त्या गावी जाऊन, असं म्हणायला हरकत नाही. कारण कालची जी गोष्ट घडली ना ती अतिशय निंदनीय. कारण आपण जर पाहिलं तर बाबांसारखा माणूस म्हणजे अगदी गरीब माणूस आहे आणि या गरीब माणसाची जर कोणी लूट केलेली आहे तर नक्कीच त्याला तो सगळं काही पावणार नसणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जरी पाहिलं आजपर्यंत अशा घटना कितीतरी उघडकीस आल्या असतील, पण ही घटना सगळ्या महाराष्ट्राचं काळीच चिरून गेलेली आहे, भावना चिरून गेलेल्या आहेत. पण आता हे पत्रकारांनी लवकरात लवकर याच्यावर पावलं तर उचललेली आहेत, पण प्रशासनानं म्हणजेच जिथला ते महसूल विभाग असतील किंवा तहसीलदार असतील किंवा तिथले आपल्याला म्हणतो की आपण सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, या सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर त्या बाबांची 20 एकर जी जमीन आहे ती पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात येऊ शकते आणि पुन्हा एकदा त्यांच्या तोंडावरचं किंवा त्यांच्या गालातलं हसू पुन्हा एकदा तेच दिसू शकतं. हे मात्र याच्या मात्र कुठलीही शंका नाही. पण अशा प्रकारचं दुःख, अशा प्रकारची वेदना, अशा प्रकारचा छळ कोणाच्या वाट्याला येऊ नये हीच अपेक्षा
तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल, या कहाणीबद्दल आणि या बाबांच्या करून कहाणीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.